आजकाल ना आमच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हे असे भांडी-कुंडी खेळण्यानेच होतोय बरं का. तर आहे ना, सकाळी सकाळी मी मुलींना फ्रेश करून हे टी शर्ट घातले होते. त्यावेळी देवरून आणले होते माझ्या आईने आणि त्यांनी. तर तेच घातले होते. तर हे बघा ह्यांचे असं दाखवत होते हे कसं. तर त्याच्यानंतर मी ना त्यांच्यासाठी सकाळी मसूर भात बनवला होता. मग म्हटलं आता दुपारी त्यांना थोडंसं वेगळं खायचं होतं म्हणून इथे पालकचे पराठे बनवले होते आणि जरा वेगळी चटणी करायची होती मला आज. म्हटलं आता चला दह्याची स्पेशल चटणी करूया. याआधी मी केली होती तर इतकी मुलींना आवडली होती. तर मग सियाचं म्हणणं होतं की मम्मी हीच मला चटणी कर. म्हणून म्हटलं चला आता ती तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करू दे. तर या इथं आहे ना मी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर 1 वाटी दही टाकलेलं आहे आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तर शेंगदाण्याचं कुटाने इतकी छान लागते ना याची टेस्ट, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर हळद, मीठ आणि थोडी जिरी टाकून असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता आपण इथे फोडणी देऊया. तर 1 चमचा तेल टाकले मी, ते थोडीशी जिरी आणि तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचं. नंतर ही चटणी त्यात वाटलेलं चटणी त्यात टाकायची आणि छान अशी म्हणजे अशी फोडणी नाही येऊन द्यायची, पण थोडंसं असं गरम करून घ्यायचं, म्हणजे उकळून नाही द्यायची पूर्ण. तर आता आपली चटणी तयार झालेली आहे. तर ही चटणी नक्की तुम्ही पराठ्यांसोबत कशासोबत एकदा ट्राय करून बघा. इतकी छान झाली ना, जी चव इतकी भारी लागते ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर आमचा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.